मनोज जरांगेंनी सरकारला आमदार पाडण्याचा इशारा दिलेला आहे आणि त्यानंतर ओबीसी नेत्यांनी सुद्धा सरकारला इशारा दिलेला आहे। मनोज जरांगे जे हत्यार उपसत आहेत तेच हत्यार ओबीसी समाज देखील उपसणार असल्याचं ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे। ओबीसींचे हक्क आणि अधिकार टिकवण्यासाठी सरकारनं फॅक्ट काय हे जरांगेंना आणि जरांगेंच्या सल्लागारांना समजावून सांगितलं पाहिजे। कारण उपोषण हे लक्ष वेधून घेण्यासाठी लोकशाहीमधलं शेवटचं हत्यार आहे आणि हे बोथट होऊ नये। मला वाटतंय जेवढं इथलं हे सरकार लोकनियुक्त सरकार 12 करोड जनतेचं दायित्व असलेलं सरकार जोपर्यंत या जरांगेंचं भूत मानगोटीवर बसून घेईल, अहो सांगा ना फॅक्ट काय आहे, सामाजिक न्याय काय आहे। दडपणाखाली येऊन जरांगेचा जर शासन निर्णय घेणार असेल तर मात्र जे आंदोलन हत्यार जे जरांगे उपसणार आहे तेच हत्यार जे आहे ते ओबीसी समाज जो आहे संपूर्ण महाराष्ट्रावर उपसल्याशिवाय राहणार नाही। ओबीसीने मनात आणलं तर ओबीसी मात्र 288 पाडू पण शकतो आणि 288 निवडून पण आणू शकतो। ही ताकद फक्त ओबीसी मध्ये आहे, हे जरांगे आणि शासनानं सुद्धा लक्षात ठेवावं। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध तुझं।